तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मेसेज आहे। आज रात्री 10 नंतर तसेच आज मध्यरात्री आपल्याला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप असणार आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। तर मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, आज येत्या काही तासांमध्येच आपण आज विदर्भापासून सुरुवात करूयात। जसं की बघू शकताय तुम्ही, भंडारा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, गडचिरोली, भंडारा, वर्धा, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला रात्री 10 नंतर तसेच मध्यरात्री जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। आपण जसं की बघू शकताय, अकोट, अकोला या भागामध्ये अक्षरशः आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता येत्या काही तासातच पाहायला मिळते। तसेच अमरावती, आर्वी या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच वर्धा, उमरेड, नागपूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला अशा प्रकारे पाऊस पाहायला मिळतोय। माजलगाव, बीड, केज, परळी, भूम, परांडा, वाशी या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळतोय आपल्याला। तर धाराशिव व लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जालना या 2 जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळते। पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला अक्षरशः अतिमुसळधार पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। पुणे व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। तसेच लहू, बारामती, जेजुरी, सातारा, वडूज, कराड, विटा, जत, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळते। जोरदार पाऊस या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागांमध्ये आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। तसेच आपण जर पाहिलं तर नाशिक, इगतपुरी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळते। मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळते। हवामानात मित्रांनो अचानक बदल होत असतात, बदल झाले की आपण लगेच ताजे व नवनवीन अपडेट्स या चॅनलवरती घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।